जी सरकारने घोषणा केली ती सरसकट व्हायला पाहिजे होती. त्याच्यात कुठलेही निकष नियम अटी लावायला नव्हते पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची ज्या वेळेस वेळ येते शेतकऱ्याला काही द्यायचं असेल त्यावेळेस तुम्ही असं मनापासून देत नाही. त्याच्यात इतक्या निकष लावता इतक्या अटी घालता कारण की कमीत कमी शेतकरी वाचला पाहिजे हे यांचे धोरण असते. यांचे धोरण सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे आतापर्यंत. अरे तुम्ही काय जे तुम्ही आतापर्यंत धोरण राबवले आयात निर्यातीचे धोरण राबवले ते अतिशय चुकीचे धोरण राबवले. त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे भाव मिळतो त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करायची. ज्यावेळेस आमच्या शेतीमालाला भाव मिळायला लागतो त्यावेळेस तुम्ही बाहेरून माल आयात करायचा. अरे कसं राज्य तुम्ही चालवता. मी या फडणवीसांचा जाहीर निषेध करतो. आज तुम्हाला सांगतो आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याच्या जीवावर हा देश हे राज्य हे जग चालतंय. शेतकरी हा एक दाण्याचे 1000 दाणे करायची ताकद शेतकऱ्यामध्ये. एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे होते. अरे कुठली कंपनी आहे आज ही जर आपण बजाज कंपनीचे ऑटो रिक्षा आहे या बजाज कंपनीचे ऑटो बनवायला जर 1 लाख रुपये खर्च आला त्यांनी कधी 50,000ला विकली का कधी असं कधी झालं का. पण आज आमच्या कांद्याला खर्च आला 1 लाख रुपये एकरी. आमच्या कांद्याला भाव मिळतो 500 रुपये. आमच्या कांद्याचे पैसे होत आहेत 50,000 रुपये. असा कोणता नियम काढलाय कोणता न्याय काढलाय. आणि म्हणायला म्हणतो का कृषी प्रधान देश आहे जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा आहे. अरे राजाचा रंग करून टाकलाय तुम्ही या आताच्या नौटंकीबाज मुख्यमंत्र्याने. अरे तुम्ही काय सांगितलं आम्हाला शेतकऱ्याचा 7-12 करूया कोरा 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 असं फडणवीस साहेब तुम्हीच बोलला होतात का. मग घ्याचं कोरा करू राहिले का. या 7-12 कोरामध्ये 10% सुद्धा शेतकरी बसत नाही. तुम्ही काय केलं तुम्ही या बँकांचा ठेका घेतलाय कर्ज माफी नाही तुम्ही कर्ज वसुली करून राहिलेली एक प्रकारची. आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री असते तर सरसकट कर्जमाफी झाली असते. तुम्हाला सांगतो भावांनो एकनाथ शिंदे साहेब सारख्या माणसाची आज या राज्याला गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतो या फडणवीसांना सांगतो येत्या 2 दिवसात जर तुम्ही नियम चेंज केला नाही तर आमची शेतकऱ्याची फौज वर्षा बांगल्यावर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व शेतकरी 15 तारखेपर्यंत जर ही कर्जमाफीच्या नियमात बदल झाले नाही तर आम्ही सर्व शेतकरी घेऊन वर्षा बांगल्यासमोर जाऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसू आणि तिथं आमचे प्राण त्यागू. कारण की इकडं पण तसं काही राहिलेलं नाही. इकडं पण शेतकरी इतक्या अडचणी सापडलेला आहे. कशामुळे अडचणी सापडला तुमच्या धोरणामुळे अडचणी सापडला. एवढंच बोलतो आणि तर थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे कोण म्हणतो देत नाही.